मारकुटा रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. डॉक्टर मारहाण प्रकरणी सर्व आरोपींना पोलीस कोठडी. पुण्याच्या मोशीत कचऱ्याचा डोंगर कोसळून एकाचा मृत्यू. 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, तर 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. खासदार अमोल कोल्हे यांची मागणी. काहींनी अकांड तांडव केला, पण कनेक्टिंग लिंकला कोणताही धोका नाही. एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं. प्रकल्पांची बदनामी ही महाराष्ट्राची बदनामी असल्याचाही उल्लेख. काहींनी अकांड तांडव केलं, पण कनेक्टिंग लिंकला कोणताही धोका नाही. एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं. प्रकल्पांची बदनामी ही महाराष्ट्राची बदनामी असल्याचाही उल्लेख. शेतीमुळे नाही तर स्टार्टअप उद्योगामुळे भारत सोने की चिडिया. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं विधान, तर लोढांच्या विधानाचा शेतकरी नेत्यांसह विरोधकांकडून खरपूस समाचार. राज्यात भेसळयुक्त दुधाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. जालना, संभाजीनगर, परभणीमध्ये भेसळयुक्त दुधाची विक्री. एफडीएच्या तपासणीमध्ये दुधात घातक पदार्थ. अकोल्यामध्ये किरकोळ वादातून आमदाराच्या भावाची तरुणाला मारहाण. आमदार किरण लहामटे यांच्या भावाकडून मारहाण. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. एटीएसची नागपुरामध्ये मोठी कारवाई. पाकिस्तान कनेक्शन प्रकरणी 10 जण ताब्यात. पाकिस्तानात गुन्हेगारी टोळीशी संपर्क साधल्याचा संशय. शेवपुरी खाण्यासाठी बेस्ट बस चालकानं बस 20 मिनिटं थांबवली. मुलुंडमधील एमजी रोडवरील प्रकार. चालकाच्या बेजबाबदार वर्तनाचा प्रकार समोर.